हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस एकदम निवांत आहे. त्यामुळे आज उशिरा उठले. उशिरा उठल्यामुळे घरातल्या सर्व कामांनाही खूप लेट होणार आहे, हे मला माहीत होतं. तरी पण मी खूप निवांत होते. आज मला पोहे खाण्याची इच्छा झाली. मिस्टरांनाही जरा वेळाने बाहेर जायचं होतं. चला म्हणलं पोहे करूया. वगैरे चिरून घेतला, पोहे भिजत घातले आणि लक्षात आलं, की कालच आणलेला फ्रेश असा पालक आहे. मग पालक पोहे करायचा निर्णय घेतला. त्यांना तर पालक अजिबात आवडत नाही. ते भाजी खात नाही. फक्त पराठेच कधी-कधी खातात. पालक आपल्या शरीरात कसा जाईल यासाठी मी पालक पोहे बनवत आहे. एक आवडीचा पदार्थ आणि दुसरा नावडीचा पदार्थ दोन्ही एकत्र केले, की आवडीच्या पदार्थामुळे नावडतीचा पदार्थ सुद्धा खाल्ला जातो. असंच काहीसं चाललं होतं माझं. मला तर पर्सनली पालक खूप आवडतो, कारण त्याचे खूप फायदे आहेत. पियुषला सुद्धा मी फोर्स करून पालक खाऊ घालत असते. त्याला मी फोर्स करू शकते, पण मिस्टरांना काही फोर्स करू शकत नाही. म्हणून मी अशा काही रेसिपी ट्राय करते. छान असे पोहे बनवून घेतले आणि आता त्यांची वाट पाहत आहे. पियुष गावाला गेलेला आहे 2-3 दिवस झाले. त्यामुळे सध्या तो आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. नाहीतर हे पोहे बनवेपर्यंत पियुष 4 ते 5 वेळा आला असता आणि झाले का पोहे हे विचारलं असतं. हे निघाले, त्यांना बाय-बाय केला आणि मग दुपारी लागले स्वयंपाकाला. आज घरात मी एकटीच आहे, म्हणून दुपारच्या जेवणात मी बाजरीची भाकरी बनवत आहे. बाजरीच्या भाकरीसोबत दूध छान लागतं, म्हणून मी दूध खाणार होते. एकटीसाठी भाजी काही बनवत बसत नाही मी. संध्याकाळी मी इथे भाजीला निघाले. फ्रिजमधल्या सर्व भाज्या संपल्या होत्या. बाजारात सुद्धा भाजी खूप स्वस्त आहे आणि मेन म्हणजे माझ्याकडची कोथिंबीर संपली होती. कोथिंबीर आणण्यासाठीच मी गेले होते. पण बाकी काही भाज्या दिसल्या त्याही घेऊन आले. गाजर सुद्धा आणले होते. एकटे असल्यामुळे टीव्ही लावला आणि मस्त टीव्ही पाहत-पाहत कोथिंबीर निवडून घेतली. सध्या बाजारामध्ये पालेभाज्या खूप जास्त मिळत आहे. तसेच कोथिंबीर सुद्धा खूप स्वस्त आहे. आमच्याकडे एक छोटी मुलगी आली होती. मी तिच्यासोबत बोलत आहे. परत तुम्ही म्हणता एकटीच आहे आणि कोणासोबत बोलतीये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.